राजा नहीं फकीर है, हिमाचल की तकदीर है, असं ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जायचा. कृष्णाच्या पिढीचे 122वे सदस्य म्हणून ज्यांना ओळखलं जायचं. काँग्रेसचे असे नेते जे एकूण 6 वेळा मुख्यमंत्री झाले होते. 21 वर्षांपेक्षा जास्त मुख्यमंत्री पदाचा ज्यांना अनुभव होता. जुब्बलची राजकुमारी रतन कुमारी यांच्यासोबत अवघ्या 20व्या वर्षी लग्न करून इतिहासाचे प्राध्यापक होण्याचं स्वप्न बघणारे, पण पंडित नेहरूंच्या सांगण्याप्रमाणे 6 वेळा मुख्यमंत्री बनून इतिहास घडवण्यासाठी जे सक्षम ठरले होते. इंदिराजींच्या छत्रछायेत ज्यांनी राजकारण शिकलं होतं. अर्थातच आज आपण जाणून घेणार आहोत राजघराण्यातील नेते वीरभद्र सिंग यांच्याबद्दल. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. 6 वेळा मुख्यमंत्री झालेल्या वीरभद्र सिंग यांच्या प्रवासाची सुरुवात नक्की कशी झाली हे आज आपण जाणून घेणार आहोत. वीरभद्र सिंग हे 1983 ते 1990 पर्यंत, 1993 ते 1998 पर्यंत आणि 2003 ते 2007 पर्यंत हिमाचल प्रदेशचे 6 वेळा मुख्यमंत्री होते. 47 वर्षाच्या राजनैतिक कार्यकाळात 13 वेळा निवडणूक लढले आणि हिमाचल काँग्रेसचे 4 वेळा अध्यक्ष देखील झाले होते. वीरभद्र सिंग यांना एक कृष्णाची 122वी पिढी म्हणून देखील ओळखले जातात. कृष्णाचा मुलगा प्रद्युम्नने सोनितपूरवर राज्य केलं आणि सोनितपूर नंतर सराहन झालं, जे रामपूर बुशेहर संस्थानाचा एक हिस्सा आहे. तिथे एका मोठ्या महालात ही पूर्ण वंशावळ लिहिली आहे असं म्हणतात. 121वी पिढी असणाऱ्या राजा पद्यसिंग यांची पत्नी होती शांती देवी आणि त्यांचेच पुत्र आहेत वीरभद्र. राजघराण्यातून आलेल्या वीरभद्र यांचे इतिहासाचं प्राध्यापक होण्याचं स्वप्न होतं. मात्र पंडित नेहरूंनी त्यांना समजावलं की इतिहास शिकवण्यापेक्षा इतिहास घडवणं जास्त अवघड असतं. आपण लोकांमधून आलोय, आपल्याला लोकांमध्ये जायला हवं आणि त्याचमुळे त्यानंतर 1959 मध्ये नेहरूंच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे अध्यक्ष झालेल्या इंदिरा गांधींनी वीरभद्र सिंग यांना आपल्या छत्रछायेत घेतलं आणि राजकारणाचे धडे दिले. राजघराण्यात वाढल्याने सुरुवातीला वीरभद्र सिंग यांना बऱ्याच वेळा गोष्टी कठीण गेल्या. मात्र काही काळ सरला आणि आता लोकांमध्ये जाणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं हे वीरभद्र सिंग यांना अगदी जमायला लागलं होतं. म्हणूनच वयाच्या 28व्या वर्षी 1962 मध्ये ते लोकसभा निवडणूक पहिल्यांदा लढले. शिमला सीट निवडून येऊन ते लोकसभेत देखील पोहोचले. 1967 मध्ये ते मंडीमधून निवडणूक लढवू लागले. 1967 मध्ये ते जिंकले. 1971 मध्ये देखील ते जिंकले. मात्र 1977 मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही काँग्रेसच्या उतरत्या काळात देखील ते इंदिरा गांधींसोबत कायम होते. अनेक लोकांनी साथ सोडली, मात्र वीरभद्र सिंग इंदिरा गांधींसोबत कायम होते आणि म्हणूनच त्यांनी रामलाल ठाकूर असताना देखील हिमाचल प्रदेशमध्ये वीरभद्र यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडलं. 1983 मध्ये ठाकूर रामलाल यांच्यावर टिंबर घोटाळ्याचे आरोप असल्याने वीरभद्र यांना त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलं. वीरभद्र यांनी संधीचं सोनं करत इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. 1993 मधील निवडणुकीत देखील ते विजयी झाले. मात्र 1998 मध्ये त्यांनी वेळेच्या अगोदर 9 महिने निवडणूक घेतली आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. प्रेम कुमार धूमल हे पहिल्यांदा हिमाचलचे तेव्हा मुख्यमंत्री झाले होते. वीरभद्र सिंग यांच्या सरकारला उतरती काळात तेव्हा लागली जेव्हा जुब्बल खाईमध्ये एका 10वीच्या वर्गात असणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला व तिचा खून सुद्धा झाला आणि या प्रकरणात तेव्हा मोठमोठ्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना अटक देखील झाली आणि तेव्हाच वीरभद्र सिंग यांच्या सरकारला उतरती काळ लागली. काही काळानंतर वीरभद्र यांचा मुलगा विक्रमादित्य हा देखील राजकारणात सक्रिय झाला. 2021 मध्ये 2 वेळा कोरोनाची लागण झाल्याने श्वास घ्यायला त्रास होत असल्याने शिमल्यातील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये ते 23 एप्रिल पासून ऍडमिट होते आणि शेवटी 8 जुलै 2021 मध्ये वीरभद्र सिंह यांची प्राणज्योत माळवली. वीरभद्र सिंह यांच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.